नमस्कार, मी शैलेश. आणि मी पूजा. आम्ही लॉंग बाईक राईड ट्रिपचा प्लॅन केला आहे फ्रॉम ठाणे टू ओंकारेश्वर. तर या ट्रिपमध्ये आमचा प्रवास आणि स्टे कसा झाला ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर या बाईक राईडचा आमचा जो रूट आहे तो पुढीलप्रमाणे असणार आहे. मी आता एका मॅपमध्ये तुम्हाला ते दाखवत आहे. तर आता आम्ही आमच्या बाईकला सामान लोड केलं आहे. आता आम्ही आमच्या बाईक राईडला सुरुवात करत आहोत. आता आम्ही इथे थोडा वेळ थांबलो आहोत. आम्ही जवळपास 1.5 ते 2 तासाचा प्रवास केला आहे. आता आम्ही पुढे जाऊन थोडा चहा घेऊ आणि मग प्रवास कंटिन्यू करू. तुझ्या काय बोलायचं आहे? थंडी वाजते खूप. खूप थंडी आहे या ठिकाणी. आता मला मला आता आम्ही पुढच्या प्रवासाला आम्ही इथे चहासाठी थांबलो आहोत. आता इंदोर इथून 495 किलोमीटर आहे. तर बघू आता किती वेळात आम्ही पोहोचतो. आमचं प्लॅनिंग होतं की लवकरात लवकर आम्हाला पोचायचं होतं नाशिकला. तिथे नाश्ता करून आम्ही पुढे जाणार. श्री हरी ओम ढाबामध्ये आम्ही आता नाश्त्यासाठी थांबलो आहोत. काय ऑर्डर केले? शैलेशने काय घेतलंय? कांदा भाजी. कशी आहे? चांगली. 2 घेतल्या कॉफीज. खूप जास्त ऊन आहे. आम्ही ते उसाचा रस घेण्यासाठी थांबलो आहोत. आता इकडे नाशिकहून आम्ही धुळ्याला निघालो आहे. तर हायवे तर चांगला आहे पण ऊन तर खूपच आहे आणि ट्रेन ब्रेकर्स पण घाट एरियामध्ये भरपूर आहे. तर आता आम्ही माझ्या बायकोकडून मला ट्रेन भेटते आईस्क्रीमचे ओनली फॉर 10 रुपीज बचपनचा आईस्क्रीम. सो वी गो फॉर एन्जॉय. या आज आमचा स्टे आहे या हॉटेलला. सेकंड फ्लोअर ना.
आता आम्ही बाहेरून डिनर करून आलो, तर थोडा व्हिडिओ करायचा राहून गेला डिनरचा. तर आता आम्ही आमच्या जो रूम आहे बुक केलेला त्या रूम मध्ये जात आहोत आणि आपण रूम टूर पण घेऊया. बघूया. आता आम्ही जो रूम बुक केलेला आहे तो कसा आहे ते एकदा दाखवतो. तर हा आहे रूम. आमच्या बजेटमध्ये आम्हाला हा रूम मिळाला. खूप चांगला आहे, नीट अँड क्लीन आहे. तर आजचा दिवस आम्ही इथे स्टे करणार आहोत. हॅलो गाईज, आज आम्ही अप्रॉक्सिमेट 400 किलोमीटरचा बाईकने प्रवास केला. सकाळी क्लायमेट खूप थंड होतं, दुपारी तर कडाक्याचं ऊन होतं. तरीही आमचा प्रवास खूप चांगला झाला. आम्ही खूप एन्जॉय केला. मध्ये मध्ये आम्ही स्टॉप घेत होतो आणि खाणं पिणं तर चालूच होतं. त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केला आजचा दिवस. तर आमचा डे 1 आज संपलेला आहे. आम्ही डे 2 साठी खूप एक्सायटेड आहोत आणि आम्ही उद्या सकाळी 6 वाजता पुन्हा जो उर्वरित प्रवास आहे तो सुरू करणार आहोत. सकाळी लवकरच. येस. ओके गाईज, गुड नाईट. बाय.